जय हरी विठ्ठल. विठ्ठल वॅबच्या सर्व निसीम विठ्ठल भक्तांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अशी भूमी जिथे विठ्ठल नामाच्या गजरात दगडही पाजरतात आणि माणसांमधील देव पण जागे होते. जेव्हा जेव्हा आपण वारकरी परंपरेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येतात ते हातात टाळ विणा घेऊन, कपाळाला बुक्का लावून पंढरीची वाट धरणारे वारकरी. परंतु महाराष्ट्राच्या या पावनभूमीत असेही काही महापुरुष होऊन गेले ज्यांनी केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा भजनात ईश्वर शोधला नाही, तर समाजसेवेत आणि आपल्या दैनंदिनी सरकारी कर्तव्यात ईश्वराचे रूप पाहिले. अशाच एका थोर आणि कर्तव्यदक्ष आणि अद्वितीय संतांची ही संपूर्ण जीवनगाथा आहे. संत दामाजी पंत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरीचे एक उच्च सरकारी अधिकारी जे बिदरच्या बादशहाच्या दरबारात धान्याची कोठारे सांभाळत होते. एका हातात प्रशासनाची सूत्रे आणि मनात पंढरीच्या पांडुरंगाचा अखंड जप. आजपासून सुरू होणाऱ्या या 8 भागांच्या विशेष मालिकेत आपण संत दामाजी पंतांच्या अलौकिक आयुष्याचा प्रवास पाहणार आहोत. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत संत दामाजी पंतांचा जन्म, त्यांच्या बालपणीचे वातावरण आणि एक सामान्य बालक पुढे मंगळवेढ्याचा रसददार कसा बनला. चला तर मग सुरू करूया आजचा हा भक्तिमय प्रवास. गोदावरी, भीमा आणि चंद्रभागेच्या पावन खोऱ्यात वसलेली संतांची भूमी म्हणजे सोलापूर जिल्हा. याच जिल्ह्यात एक अत्यंत ऐतिहासिक आणि पवित्र नगर म्हणजे मंगळवेढा. मंगळवेढ्याला संतांची पंढरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण या भूमीला संत चोखामेळा, संत कान्होपात्रा आणि संत दामाजी पंत यांसारख्या अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन होण्याचे भाग्य लाभले. याच मंगळवेढ्यामध्ये एका अत्यंत सात्विक, धर्मपरायण आणि वारकरी कुटुंबात दामाजी पंतांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्तीचा अखंड वारसा चालत आला होता. घरातील प्रत्येक व्यक्ती आचार विचाराने अत्यंत शुद्ध होती. दामाजींच्या घरात सकाळची सुरुवात ही भूपाळीने आणि विठ्ठल नामाच्या गजराने व्हायची. घरातील तुळशी वृंदावनासमोर सांजवात लागली की सर्व कुटुंब एकत्र बसून अभंग गात असे. अशा धार्मिक आणि संस्कारक्षम वातावरणात बाल दामाजींचा जन्म झाला. लहानपणापासूनच दामाजींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्यांचे डोळे शांत आणि करुणापूर्ण होते. घरात येणाऱ्या कोणत्याही अतिथीचे, साधू संतांचे आदरातिथ्य करणे आणि भुकेल्याला अन्न देणे हेच त्यांच्या कुटुंबांचे मुख्य व्रत होते. बाल दामाजींवर त्यांच्या आईवडिलांनी हे संस्कार केले. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, भुकेलेल्यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. हा विचार दामाजींच्या बालमनात कायमचा कोरला गेला. एका बाजूला अथांग विठ्ठल भक्ती आणि दुसऱ्या बाजूला बिदरच्या कडक बादशाहीचे सरकारी नियम. जराशी चूक झाली तर थेट मृत्यूची सजा. अशा कठीण प्रसंगात जेव्हा एका अधिकाऱ्याने भुकेल्या जनतेसाठी बादशहाची सरकारी धान्य कोठारे उघडली, तेव्हा चिडलेल्या बादशहाने त्याला बेड्या ठोकून दरबारात ओढत आणण्याचे आदेश दिले. पण या निष्पाप भक्ताला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाला एका सेवकाचे रूप घेऊन बिदरच्या दरबारात यावे लागले. जय हरी विठ्ठल. विठ्ठल वाईबच्या सर्व निसिम्म विठ्ठल भक्तांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही, तर कर्तव्याच्या वाटेवर चालताना देवालाही आपल्या पाठीशी उभे राहायला लावणाऱ्या महात्म्यांची भूमी आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत एका अलौकिक संतांची संपूर्ण जीवनगाथा, संत दामाजी पंत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे रसददार म्हणजे सरकारी धान्य कोठाराचे अधिकारी असणारे संत दामाजी पंत नेमके कोण होते? एका सामान्य बालकाचा संत दामाजी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, हे सर्व आजच्या या पहिल्या भागात आपण अगदी सविस्तर ऐकणार आहोत. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजचा हा भाग तुमच्या मनात विठ्ठल भक्तीची एक नवी ज्योत पेटवेल. रामकृष्ण हरी. गोदावरी आणि भीमा नद्यांच्या पावन खोऱ्यात वसलेला सोलापूर जिल्हा आणि या जिल्ह्यातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि पवित्र नगर म्हणजे मंगळवेढा. मंगळवेढ्याला संतांची पंढरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही,
संत चोखामेळा, संत कान्होपात्रा आणि संत दामाजी पंत यांसारख्या अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याच मंगळवेढ्यामध्ये एका अत्यंत सात्विक, धर्मपरायण आणि वारकरी कुटुंबात दामाजी पंतांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्तीचा अखंड वारसा चालत आला होता. दामाजींचे घर म्हणजे भक्तिभावाचे एक केंद्रच होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरात विठ्ठलाच्या नामाचा गजर सुरू असायचा. आई वडील अत्यंत आचार विचार शुद्ध असणारे लोक होते. घरात येणाऱ्या प्रत्येक साधू संतांचे, वारकऱ्यांचे आणि अतिथींचे आदरातिथ्य करणे ही या कुटुंबाची मुख्य परंपरा होती. अशा या पवित्र वातावरणात जेव्हा दामाजींचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्यांचे डोळे अत्यंत शांत, तेजस्वी आणि करुणापूर्ण होते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि भुकेल्यांची सेवा हीच खरी ईश्वराची पूजा आहे. हे विचार दामाजी पंतांना जन्मापासूनच घरातून मिळाले होते. लहानपणी जिथे इतर मुले खेळण्यामध्ये आणि मौज मजेत वेळ घालवत असत, तिथे बालदामाजींचे मन भजनात, कीर्तनात आणि संत साहित्यांच्या वाचनात रमू लागले होते. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केवळ धार्मिक संस्कार केले नाहीत, तर त्यांना दया, क्षमा, कारुण्य आणि सत्यनिष्ठा या मूल्यांचे बाळकडू दिले. कोणाचेही दुःख पाहून दामाजींचे मन तिळतिळ तुटत असे. एकदा असाच एक प्रसंग घडला. बालदामाजी घराबाहेर मित्रांसोबत खेळत होते. तेवढ्यात रस्त्याने एक वृद्ध आणि अशक्त माणूस चालत आलेला त्यांनी पाहिला. तो भुकेने अत्यंत व्याकुळ झाला होता आणि त्याच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते. हे दृश्य पाहताच बालदामाजींनी खेळ सोडून घराकडे धाव घेतली. घरातून स्वतःच्या वाट्याची भाकरी आणली आणि अत्यंत आदराने त्या वृद्धाच्या हातावर टेकवली. त्या वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने दामाजींच्या डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिला. तो वृद्ध म्हणाला, "बाळा, आज तू माझे प्राण वाचवलेस. तुझा हा हात भविष्यात हजारो, लाखो भुकेल्या लोकांचा अन्नदाता बनेल." ती केवळ एक लहानशी घटना नव्हती, तर भविष्यात दामाजी पंतांच्या हातून घडणाऱ्या महान जनसेवेची ही एक लहानशी नांदी होती. भक्तांनो, संत दामाजी पंतांच्या बालपणातील ही करुणा पाहून तुम्हालाही विठ्ठलाच्या अस्तित्वाची प्रचिती येत असेल, हो की नाही? जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर विठ्ठल वाईबच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण 8 भागांच्या मालिकेतून आपण संत दामाजी पंतांच्या आयुष्यातील तो अद्भुत चमत्कार पाहणार आहोत, जेव्हा साक्षात विठ्ठल त्यांच्यासाठी धावून आले होते. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. मंगळवेढ्यापासून पंढरपूर काही फार लांब नाही. मंगळवेढ्यातील प्रत्येक वारकऱ्याला पंढरीच्या पांडुरंगाचे अथांग आकर्षण असायचे. लहानपणीच दामाजी पंत आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदा पंढरपूरची वारी केली. बालपणीच दामाजी पंतांनी आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदा पंढरपूरची वारी केली. ज्या क्षणी बालदामाजींनी चंद्रभागेच्या वाळवंटात पाऊल ठेवले, तिचे पवित्र पाणी कपाळाला लावले आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाच्या त्या गोजीरवाण्या मूर्तीचे दर्शन घेतले, तो क्षण त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरला. विटेवर उभा असलेला तो पांडुरंग, कट्यावर हात ठेवलेले ते रूप, ते मंद हास्य आणि ते दयाळू डोळे, ही मूर्ती पाहताच बालदामाजी भान हरपून गेले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी पांडुरंगाच्या चरणावर डोके टेकवले. त्या दिवसापासून दामाजींच्या श्वासात श्री विठ्ठल हे नाव कायमचे वसले. अभ्यास करताना, काम करताना किंवा चालताना त्यांच्या ओठांवर अखंड नामस्मरण सुरू असायचे. पण दामाजी पंतांची भक्ती
ही केवळ मंदिराच्या कोपऱ्यात बसून जप करण्यापुरती मर्यादित नव्हती. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. प्रत्येक दुखी आणि भुकेलेल्यांना प्रत्येक दुखी आणि भुकेलेल्या माणसाच्या रूपात विठ्ठल पाहणे हीच दामाजी पंतांची खरी भक्ती होती. काळाच्या ओघात दामाजी मोठे झाले. भक्तीसोबतच त्यांनी शिक्षण, हिशोब आणि प्रशासकीय कौशल्यात अथांग नैपुण्य मिळवले. त्या काळात दक्षिण भारतात बिदरच्या बादशहाचे राज्य होते. मंगळवेढा हे बिदरच्या बादशाहीतील एक अत्यंत महत्त्वाचे महसुली आणि लष्करी केंद्र होते. तिथे बादशाहीचे मोठे धान्य कोठार होते. दामाजी पंतांची अथांग बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि निष्कलंक चरित्र पाहून बिदरच्या बादशहाने त्यांची मंगळवेढ्याची रसददार म्हणजे सरकारी धान्य कोठाराचे मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केली. हे पद अत्यंत जबाबदारीचे होते. एका बाजूला परधर्मी बादशहाचे कडक नियम होते, तर दुसऱ्या बाजूला गरिबीने गांजलेली जनता होती. अशा कठीण परिस्थितीतही दामाजी पंतांनी आपले पद अत्यंत निष्कलंकपणे सांभाळले. त्यांनी कधीही कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे मंगळवेढ्याची जनता दामाजी पंतांना केवळ अधिकारी नाही तर आपला अन्नदाता आणि पाठीराखा मानू लागली. पण मित्रांनो, सर्व काही शांतपणे सुरू असतानाच नियतीने एक भयंकर वळण घेतले. मंगळवेढ्यावर असा एक काळ आला ज्याने संपूर्ण भूमी हादरवून सोडली. आकाशातून पावसाचा एक थेंबही पडला नाही. नद्या सुकल्या, विहिरी आटल्या आणि मंगळवेढ्यात भीषण दुष्काळ पडला. अन्नाच्या एका कणाकणासाठी लोक तडफडून मरू लागले. अशा या भीषण परिस्थितीत मंगळवेढ्याचे रसददार असणाऱ्या संत दामाजी पंतांनी असा कोणता धाडसी निर्णय घेतला ज्याने बादशहाचा राग ओढावून घेतला. भुकेल्या जनतेसाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता काय केले हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका. हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका या मालिकेचा भाग 2. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वारकरी मित्रांसोबत शेअर करा आणि विठ्ठल वाईब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.